नमस्कार मित्रो, इतिहासाच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत भारताचा घटनात्मक विकास. भारताचा घटनात्मक विकास म्हणजे काय, तर 1773 पासून ते 1858 पर्यंतचे जे काही कायदे झालेले आहेत तर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. आणि ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी PR पाटील कोरायसमध्ये आपलं स्वागत करतोय. आणि इथून पासून म्हणजे 1773 पासून बघत असताना काही पार्श्वभूमी बघूया आणि त्यानंतर मग आपण कायद्यांना सुरुवात करूया. हा आपला ईस्ट इंडिया कंपनीचा लोगो आहे आणि हे तुम्हाला काही फोटोज दिसतील. त्यानंतर जर बघितलं तर पार्श्वभूमी नेमकी काय होती, मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोड्याफार प्रमाणात पाहिलेलं होतं. तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली, तर 31 डिसेंबर 1600 मध्ये याची स्थापना झाली. याचा नेमका उद्देश काय होता किंवा सनद कशासाठी दिलेली होती, तर सनद दिलेली होती व्यापार करण्यासाठी. सुरुवातीला ती 15 वर्षांची दिलेली होती, पण नंतर ती किती वर्षांची करण्यात आली, अनलिमिटेड टाइमसाठी देण्यात आलेली दिसते. आणि सनद देत असताना 2 समित्यांची निर्मिती करण्यात आली. कोणकोणत्या, तर एक आहे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर. इथं तुम्हाला फोटोमध्ये दिसेल की सुरुवातीला ब्रिटिश कसे हांजी किंवा मालक करत आलेले होते आणि त्यावेळी भारतीय लोक काय होते, तर राजे होते. आणि 1850ला येईपर्यंत डायरेक्ट 360 डिग्री चेंज दिसतोय. आता मालक कोण आहे, तर ब्रिटिशर्स आहेत आणि नोकर कोण आहेत, तर भारतीय राहिलेले आहेत. ठीक आहे. आता 1757ला प्लासीचं युद्ध झालं. आता इथं दिसेल तुम्हाला 1757ला जे काय प्लासीचं युद्ध झालं, तर त्या प्लासीच्या युद्धामध्ये एक गोष्ट ठळकपणे सांगण्यात आली की आता ब्रिटिश हे राज्य करायला तयार आहेत. मग 1764 झालं, बक्सारचं युद्ध झालं आणि त्यानंतर मग दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. आणि भारतामध्ये वसाहतींच्या प्रशासनासाठी पहिली जर कोणती व्यवस्था करण्यात आलेली असेल तर ती कोणती होती, तर ही दुहेरी शासन व्यवस्था. ही कुणी सुरू केली, तर रॉबर्ट क्लाइव्हनं सुरू केली आणि ती जवळपास 65 ते 72 या काळामध्ये लागू झालेली तुम्हाला दिसेल. याचं क्षेत्र काय होतं, तर बंगाल, बिहार आणि ओडिसाच्या एरियामध्ये तुम्हाला ही दुहेरी शासन व्यवस्था लागू असलेलं दिसेल. आता ही दुहेरी शासन व्यवस्था नेमकी काय होती, तर याच्यामध्ये एक 2 अधिकार म्हणजे दिवाणी अधिकार आणि निजामत, जसं की आता आपण फौजदारी म्हणतो, सिव्हिल केसेस आणि क्रिमिनल केसेस. तर इथं काय करण्यात आलं की दिवाणी अधिकार कंपनीला देण्यात आले. म्हणजे दिवाणी अलाहाबादचा तो जो तह झालेला होता, तर त्याच्यात काय सांगण्यात आलं की महसूल गोळा करण्याचे अधिकार कोणाला देण्यात येतील, कंपनीला देण्यात येईल. त्याचबरोबर निजामत अधिकार सुद्धा नायब नवाबाकडून त्यांनी काय केले, स्वतःकडे घेतले. म्हणजे इथं अधिकार सगळे मिळाले पण जबाबदारी काहीच राहिली नाही. इथं जर बघितलं तर अधिकार काय आहेत की मी सगळे एन्जॉय करणार आहे, पण माझ्या हातून काही चूक घडली तर ती माझी चूक नाही, चूक कुणाची, नवाबांची म्हणजे भारतीयांची. तर अशा पद्धतीने इथं ही व्यवस्था होती. मोहम्मद रजा खान आणि सितबराय या दोघांची नायब दिवाण म्हणून नेमणूक केलेली तुम्हाला दिसेल. इथं लक्षात येतं की म्हणजे ह्या सत्तेतून म्हणजे किंवा ह्या शासन व्यवस्थेमधून, दुहेरी शासन व्यवस्थेमधून फारसा काय असा बेनिफिट झाला नाही. उलट कर्ज वाढली किंवा उलट भ्रष्टाचार वाढीला लागला आणि त्यामुळे ही 1772ला व्यवस्था बंद करण्याचे आदेश देण्यात आले. आता तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळी भारतातून रॉबर्ट क्लाइव्ह किंवा इतर जे काही लोक होते तर इथून जात असताना प्रचंड किंवा अमाप प्रमाणात संपत्ती घेऊन गेली. आणि ती संपत्ती घेऊन गेल्यानंतर त्याच काळात कंपनीनं सुद्धा अजून एक काम केलं की 1 मिलियन युरोची पार्लमेंटकडे मागणी केली. मग आता त्या लोकांना प्रश्न पडला की इतकी जर ही संपत्ती लोक घेऊन येत असतील आणि तरी यांना कर्जाची गरज असेल तर नेमकं मग कुठंतरी भ्रष्टाचार होत असणार आहे. मग त्यासाठी कुठंतरी एखादा कायदा असण्याची गरज आहे, त्यांच्यावरती काहीतरी अंमल असला पाहिजे, बरोबर आहे. त्यासाठी म्हणून हा रेग्युलेटिंग ऍक्ट आला, रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. आणि याच्यात असंही ठरवण्यात आलं म्हणजे पुन्हा जरी इकडं म्हणजे कर्जाची मागणी केली तरी सुद्धा त्यावेळी कंपनीचे जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांना 12.5% लाभांश सुद्धा देण्यात आलेला होता. म्हणजे लक्षात घ्या की करप्शनची लेवल काय होती. त्याचबरोबर त्याचवेळी बंगालमध्ये दुष्काळी पडलेला होता, तरीही लोकांची प्रॉपर्टी वाढत आहे. अशा बऱ्याचशा कारणांमुळे मग रेग्युलेटिंग ऍक्ट आणला होता ॲज अ रिमोट कंट्रोल म्हणून. रिमोट कंट्रोल कोणावरती, तर पार्लमेंटचा कुणावरती कंट्रोल असेल,
तर या कंपनीवरती. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आत्तापर्यंत 1858 पर्यंत जे काय कायदे असतील ते कंपनीच्या कामकाजावरती कंट्रोल ठेवण्यासाठी असतील, हे लक्षात घ्या. मग आता याच्या तरतुदी काय होत्या, महत्वाच्या तरतुदी काय होत्या? तर पहिली तरतूद काय होती, तर प्रोप्रायटर्स जे आहेत तर त्यांचा मतदानाचा हक्क जो होता तर तो 500 वरून 1000 युरो करण्यात आला. त्यानंतर डायरेक्टर जे आहेत म्हणजे कंपनीचे जे काय डायरेक्टर संचालक बॉडी असते तर त्यांची आता नेमणूक कशी होईल, तर दर 4 वर्षांनी नेमणूक होईल. आणि ती 4 वर्षांनी नेमणूक होत असताना 104 हे दरवर्षी नियुक्त होतील. आणि एकूण सदस्य संख्या किती असेल, 24 असेल. आता बंगालचा गव्हर्नर हा नुसताच गव्हर्नर नसून हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. आणि याच्याकडं बॉम्बे आणि मद्रास या प्रांतांवरती त्याचं नियंत्रण आलं. आणि हा मुद्दा मी मागच्या लेक्चरमध्ये मराठ्यांचा ज्यावेळी पहिला तह झाला सुरतचा तह, तर त्यावेळी तुम्हाला सांगितला होता की सुरतचा तह झाला, हा तह कोणाकोणासोबत झाला, तर बॉम्बेचं सरकार आणि रघुनाथराव भोसले म्हणजे राघोजी. आता ह्या दोघांमध्ये तह झाला आणि त्यावेळी त्यांनी याला विचारलं नाही. आणि आपला तह कधी झालेला, 1775 मध्ये. मग लक्षात घ्या, इथं वॉरन हेस्टिंगला या बाबतीत वाटायला लागले की म्हणजे माझ्याकडे अधिकार असताना बॉम्बे सरकारनं आपलं ऐकलेलं नाही. आणि म्हणून जाऊन पुढं अजून एक तह झाला जो की पुरंदरचा तह आहे. येते लक्षात? म्हणजे पहिला तह फक्त इगोपोटी कॅन्सल करण्यात आलेला होता, सुरतचा जो तह होता तो. ठीक आहे. त्यानंतर काउन्सिल सदस्य किती असतील, तर 1 आणि 4 म्हणजे हा जर वॉरन हेस्टिंग असेल तर त्याच्याबरोबर ही 4 लोक असतील. कोण कोण, तर बार्वेल, मॅन्सन, फ्रान्सिस आणि क्लेवरिंग अशी 4 लोक असतील. बऱ्याचदा असेही MPSCला क्वेश्चन विचारले जातात, पाठ करून ठेवा कारण गरजेचं राहतं. त्यानंतर या कायद्यानुसार सुप्रीम कोर्टची स्थापना सुद्धा करण्यात आली. कुठं असेल तर ते कलकत्तामध्ये सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आलं. आणि याचा मुख्य न्यायाधीश म्हणून सर इम्पे यांची नेमणूक करण्यात आली. आणि त्याच वेळी या सुप्रीम कोर्टला दिवाणी अधिकार देण्यात आले, फौजदारी अधिकार देण्यात आले, धर्मविषयकही अधिकार या कोर्टाला देण्यात आलेले दिसतील. पण अपील कुठं असेल, तर किंग इन काउन्सिल इंग्लंडमध्ये. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जर अपील करायचं असेल तर तुम्हाला कुठं जायला लागणार, इंग्लंडमध्ये जायला लागेल. त्यानंतर अजून एक महत्वाचा बदल या 1773च्या कायद्यात करण्यात आला, तो म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्यानं भेटवस्तू स्वीकारायच्या नाहीत. म्हणजे जे ब्राईब किंवा लाच आपण म्हणतो तर ती कोणत्याही अधिकाऱ्यानं घेऊ नये असं सांगण्यात आलं. आणि याला प्रामाणिक प्रशासनाचे तत्व इथून सुरू झाले असंही म्हटलं जातं. ठीक आहे. आणि या कायद्याद्वारे पहिल्यांदाच ब्रिटिशांनी वसाहतींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलेला दिसेल. त्यानंतर एक छोटासा सुधारणा झाली की सुधारणा कायदा होता. याच्यामध्ये काय करण्यात आलं, एक तर हे पार्लमेंट आहे आणि हे सुप्रीम कोर्ट आहे. म्हणजे हे भारतामधलं कंपनीची सत्ता आणि हे सुप्रीम कोर्ट. आता या दोघांमध्ये बरेचसे वाद होते, जसे की आता आपल्याकडे चालू आहे तर तसेच प्रकारचे वाद चालू होते. आणि हे वाद झाल्यामुळं आणि कोर्टाचा यांच्यावरती अंमल असल्यामुळं अधिकारी काम करायला धजत नव्हते. मग 1781च्या कायद्यानुसार काय ठरवण्यात आलं की अधिकाऱ्यांनी जे काय एका ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये म्हणजे कार्यालयीन जर कामं केलेली असतील तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाचा अधिकार असणार नाही. त्यामुळे काय झालं की आता फ्रीली कंपनीचे सेवक असतील ते काम करू शकतील. त्यासाठी म्हणून हा छोटासा एक 1781चा कायदा आणण्यात आलेला होता. त्याचबरोबर गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला प्रांतिक कोर्ट आणि काउन्सिलसाठी नियमने तयार करण्याचा अधिकार देण्यात आला. ठीक आहे. तर हे 2 महत्त्वाचे बदल करण्यात आले. त्यानंतर येईल 1784चा पिट्स ऍक्ट येईल. आता पिट्स कोण होता, तर विल्यम पिट्स हा इंग्लंडचा पंतप्रधान होता. या काळात बरंच तुम्हाला लक्षात येईल की बरेचसे चेंजेस झाले इंग्लंडमध्ये. एक तर 1776 ते 1783 हे पहिलं अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध होतं. ठीक आहे. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालं. त्याचबरोबर हे झाल्यानंतर पुन्हा इंग्लंडमध्ये सत्ता बदल झाला. आणि त्याचवेळी कंपनी आणि ब्रिटिश अधिकारी म्हणजे ब्रिटिश तिथले जे काय लॉ मेकर्स आहेत, विधायक आहेत किंवा आमदार खासदार असतील, यांच्यामध्ये बरेचसे सतत वाद होत होते. म्हणून मग एक ऍक्ट आणण्यात आला, तो म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट. आणि याच्यानुसार बऱ्याचशा वेगळ्या तरतुदी मांडण्यात आल्या. त्या तरतुदी काय होत्या, एक म्हणजे या कायद्यानुसार
कंपनीचा प्रदेश प्रथमच ब्रिटिश प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आला. आत्तापर्यंत काय सांगण्यात येत होतं की कंपनी भारतात काम करत आहे, पण आता काय म्हटलं जाईल की जे काय प्रदेश आहेत तर ते ब्रिटिश प्रदेश असतील. आणि या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर अशी 2 प्रकारची ऑफिसेस तयार करण्यात आले. हा जर बोर्ड ऑफ कंट्रोल असेल तर हा कोर्ट ऑफ डायरेक्टर. बोर्ड ऑफ कंट्रोल कशासाठी तर राजकीय कामकाज बघण्यासाठी, आणि कोर्ट ऑफ डायरेक्ट कशासाठी तर कमर्शियल म्हणजे व्यापारी कामं बघण्यासाठी. याचं एक छोटंसं एक्झाम्पल म्हणजे काय तर हा कायदा आला कधी 1784ला. एकतर कंपनी भारतात आल्यानंतर कंपनीनं भारतीय राजकारणामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आणि त्यामुळे कमर्शियल जी कामं होती म्हणजे व्यापारी कामं होती तर ती बाजूला पडली. मग अशा वेळी यांच्या राजकीय, कारण एकतर 1775 ते 1782 मराठा युद्ध होतं, 1780 ते 1784 काय होतं तर अँग्लो म्हैसूर दुसरं युद्ध होतं म्हणजे म्हैसूर आणि इंग्रजांचं युद्ध होतं. त्याच वेळी निजामाबरोबर सुद्धा युद्ध झालेलं आपल्याला बघायला मिळेल. मग तिथल्या कंपनीतल्या ब्रिटिशांना काय वाटायला लागलं की हे भारतात जाऊन बरंच दंगादोडगोड चालू आहे, म्हणजे राजकारणामध्ये यांचं लक्ष घालणे असा बराचसा प्रकार चालू आहे. त्यावेळी यांची अशी जी अफेअर्स आहेत तर ती थांबवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करणं गरजेचं आहे. त्याच वेळी जे काही करप्शन वगैरे होतात किंवा कंपनीचे अधिकारी जे आहेत तर त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणून कोर्ट ऑफ डायरेक्टर. आणि कोर्ट ऑफ डायरेक्टरला अजून एक अधिकार देण्यात आला की हे त्यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करू शकतात. ठीक आहे, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल कशासाठी कंट्रोल. इथं डायरेक्टर या शब्दावरून लक्षात ठेवा की कंपनीचं काय असतं तर कंपन्यांमध्ये डायरेक्टर्स असतात, संचालक बॉडी असते. त्यावर लक्षात ठेवायचे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे कंपनीशी संबंधित आहे, कंपनीची व्यापार बघण्यासाठी. आणि बोर्ड ऑफ कंट्रोल जो आहे तर तो इंग्लंडमध्ये असेल आणि तो काय करेल तर तो राजकीय कामकाज बघेल. ठीक आहे, या 2 गोष्टी लक्षात ठेवा. हे नेहमी विचारलं जातं आणि भरपूर मुलं कन्फ्यूज होतात. त्यानंतर अजून एक तरतूद करण्यात आली की जे काही काउन्सिल असेल तिथं 1+4 जे होतं, एक वॉरन हेस्टिंग आणि 4 जे मदतनीस होते, तर आता 1+3 म्हणजे 1 मेंबर त्याच्यामधून गाळण्यात आला. आणि त्यात काय सांगण्यात आलं इथं तुम्हाला दिसेल, हा जर वॉरन हेस्टिंग असेल तर हे 3 जण त्याला व्यक्ती देण्यात आले मदतनीस म्हणून. आणि याच्यातला एक व्यक्ती हा लष्कराचा सेनापती असावा असं सांगण्यात आलं. ठीक आहे, तर याच्यामध्ये तरतुदी करण्यात आलेला होतं. त्यानंतर 1786ला एक छोटासा कायदा आला. मुळात हा कोण आहे तर हा कॉर्नवॉलिस आहे. कॉर्नवॉलिस बरं, हा कोण आहे तर हा जे काय 1783ला अमेरिकन राज्यक्रांती झाली तर त्याच्यामध्ये हा हरलेला कमांडर होता. म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टननं कोणाला हरवलेलं होतं तर या कॉर्नवॉलिसला. आणि आता याला भारतात नियुक्ती करत असताना ह्याला स्वतःकडे भरपूर अधिकार पाहिजे होते आणि म्हणून हा कायदा आणण्यात आला. आणि मुख्य सेनापती, गव्हर्नर जनरल तर पद आहेच त्याच्याकडे, पण मुख्य सेनापती पदही याच्याकडे देण्यात आलं आणि त्याच्यासाठीच हा कायदा आणण्यात आलेला होता. आणि त्याच वेळी ह्याला अजून एक अधिकार देण्यात आला की जर काउन्सिलनं म्हणजे 3 लोकांनी जर काही वेगळा निर्णय घेतलेला असेल आणि जर एखादी इमर्जन्सी असेल तर त्यावेळी गव्हर्नर जनरल तो त्यांनी घेतलेला निर्णय बदलू शकतो. तर ह्या काही गोष्टी याच्या 1786च्या कायद्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर मग 1773ला एक सांगण्यात आलेले की 20 वर्षांनी पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. मग त्यासाठीच हा चार्टर ऍक्ट आणण्यात आला. हा चार्टर ऍक्ट मधला पहिला ऍक्ट होता. एकतर या ऍक्टनुसार पुन्हा 20 वर्षांनी मुदतवाढ करण्यात आली. त्याचबरोबर गव्हर्नर जनरल आणि सरसेनापती यांच्या नेमणुकीसाठी कुणाची आवश्यकता असेल तर राजाची आवश्यकता किंवा पूर्व परवानगी आवश्यक आहे असं एक याच्यामध्ये क्लॉज मांडण्यात आला. त्याचवेळी गरज वाटल्यास आता इथून पुढं जर इंग्लंड कुठं युद्ध करत असेल किंवा इंग्लंडमध्ये जर आर्थिक टंचाई निर्माण झाली तर भारतात तयार होणारा जो काही महसूल असेल तो इंग्रजांच्या कामासाठी तिथं वापरला जाईल. तर ही एक क्लॉज ह्याच्यामध्ये ॲड करण्यात आला. त्यानंतर येईल 1813चा चार्टर ऍक्ट. हा फार महत्त्वाचा ऍक्ट आहे कारण वेगवेगळ्या गोष्टी ॲड करण्यात आल्या. एकतर 93ला काय सांगितलेलं की 20 वर्षांनी आढावा, त्यासाठी पण हा ऍक्ट आलेला आहे. दुसरं म्हणजे इथं तुम्हाला जाणवेल, तुम्हाला हे माहिती आहे की 1789 मध्ये काय झालं तर फ्रेंच राज्यक्रांती झाली. आणि या फ्रेंच राज्यक्रांतीचं चाइल्ड कुणाला म्हटलं जातं, मूल कुणाला म्हटलं जातं, नेपोलियनला. नेपोलियनचा उदय कधी झाला तर जवळपास 1796-97च्या आसपास याचा उदय झाला. आता नेपोलियनला
जे काही इंग्लंडच्या जिथं जिथं वसाहती असतील तर तिकडे यायचं होतं. मग आता नेपोलियननं काय केलं की इंग्लंडला जर नमवायचं असेल तर त्यानं ही जी लाल लाईन जी दिसते आपल्याला, तर इथं हा ब्लॉक केला, म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण खंड यांना व्यापारासाठी बंद केला. मग आता इंग्लंडमध्ये एकतर 1750ला औद्योगिक क्रांती झालेली. मग औद्योगिक क्रांतीमुळे जे काय उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे तर ते उत्पादन खपवायचं कुठे? मग अशा वेळी ह्यांनी जो की फक्त आणि फक्त कंपनीला अधिकार दिला होता, म्हणजे भारताशी व्यापार करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कंपनीला होता, तर तो समाप्त केला. व्यापाराचा एकाधिकार जो कंपनीला दिलेला होता तर तो समाप्त केला आणि फक्त चीन आणि चहा ह्या दोनच गोष्टी कोणाकडे ठेवल्या? कंपनीकडे ठेवल्या. बाकी सर्व व्यापार ओपन करण्यात आला. आता कोणतीही ब्रिटिश व्यक्ती इंग्लंडमधून येऊन भारतामध्ये व्यापार करू शकत होती. याआधी काय होतं? फक्त कंपनी व्यापार करेल. राहील लक्षात. दुसरी गोष्ट एक घडली, तर या काळात तुम्हाला लेसेस फेअर म्हणजे ओपन म्हणजे मुक्त व्यापाराचं वारं वाहत होतं आणि त्या कारणामुळेही हा एकाधिकार समाप्त करण्यात आलेला दिसेल. त्यानंतर दुसरे महत्त्वाची जी काय घटना आहे तर ती म्हणजे काय, तर ब्रिटिश व्यापारी किंवा ख्रिश्चन मशनरी यांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली. आणि याचं एक कारण म्हणजे काय, धर्म प्रसार करायला मुभा मिळाली. नेहमी क्वेश्चन विचारला जातो की ब्रिटिश लोकांना भारतात धर्म प्रसार करण्यासाठी कोणत्या कायद्यानुसार तरतूद करण्यात आली, तर ती म्हणजे 1813चा कायदा. त्याच वेळी शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपयांची तरतूदही याच वेळी करण्यात आली, पण वापरले गेले नाहीत. ह्या संभ्रमात राहू नका की 1,00,000 त्यावेळी देण्यात आलेले होते, असं काही घडलेलं नव्हतं. हा एकतर काळ कोणाचा होता, तर राजा राममोहन रॉय, तर हे याच काळातले आहेत. ठीक आहे. नेहमी काय करायचं की स्टडी करताना इंटरकनेक्ट करायला शिका, इंटरलिंक करायला शिका. कारण काय राहतं की लॉंग टर्मसाठी जर गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर हे अशा पद्धतीनं थोडंसं त्यावेळी अजून कोण होतं, इकडं कोण होतं, तिकडं कोण होतं, म्हणजे तुम्हाला फार असं रट्टा मारायला लागत नाही. यावेळी आपल्याला हे जाणवेल की मराठे अजून तिसरं युद्ध व्हायचं होतं. ठीक आहे. तर इथं 1,00,000 रुपयांची तरतूद केलेली, पण ती काय फार वापरण्यात आलेली नाही. ठीक आहे. तर हा 1813चा चार्टर ॲक्ट. त्यानंतर येईल 1833चा चार्टर ॲक्ट. आता याची पार्श्वभूमी अशी होती, एक तर मुळात जे काय मुक्त व्यापाराचं वारं होतं तर ते अजून त्याचा प्रसार झाला. त्याचं कारण काय, तर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणजे औद्योगिक क्रांती. आणि औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून 1832मध्ये एक रिफॉर्म ॲक्ट सुद्धा इंग्लंडमध्ये आलेला होता. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर व्हिग्सचं तिथं सरकारी स्थापन झालेलं होतं. त्यामुळे आता यांनी काय केलं, जो की चहा आणि चीन ह्या दोन्ही गोष्टींमध्ये जो काही व्यापार कंपनीकडे होता तर तोही रद्द करण्यात आला. आणि आता कंपनीचं काम काय राहील, फक्त प्रशासन बघणं. म्हणजे हे जे तुम्हाला इथं इमेज दिसते की आता सगळं संपलं, फक्त आता प्रशासनानं काय काम करायचं, फक्त प्रशासनाकडं लक्ष द्यायचं. त्याचबरोबर इथून पुढं 20 वर्षांसाठी कंपनीचे अधिकार हे अबाधित राहतील असं सांगण्यात आलं. आता व्यापार बंद केल्यामुळं काय झालं, ज्यांनी गुंतवणूक केलेली त्यांनी काय करायचं, मग त्यांना 10.5% परतावा देण्यात आला, म्हणजे देण्यात येईल असं सांगण्यात आलं. त्यानंतर जी की केंद्रीकरण व्हायला सुरुवात झालेली, म्हणजे तुम्हाला लक्षात असेल की 1773च्या कायद्यानुसार बॉम्बे आणि मद्रास ह्या दोघांना म्हणजे यांना बंगालच्या अंमलाखाली आणायचा प्रयत्न करण्यात आलेला होता. मग आता काय होईल, 1833 नुसार केंद्रीकरण केलं जाईल, हे लक्षात घ्या. म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जो आहे तर तो आता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होईल, म्हणजे अखंड भारताचा तो गव्हर्नर जनरल असेल. आणि तो कोण होता, पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया विल्यम बेंटिक, ज्यानं सतीप्रथा बंदी आणली. म्हणजे 1829मध्ये जो सतीप्रथा बंदीचा कायदा आणला तर तोच हा विल्यम बेंटिक. आणि याच्याच काळात जे केंद्रीकरण व्हायला सुरुवात झालेली तर ती इथं हा सर्वोच्च बिंदू होता 1833चा कायदा. आता इथून पुन्हा काय होईल की इथून पुन्हा प्रांतांना सत्ता द्यायचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर काउन्सिल जी 1+3 जे की पिट्स ॲक्टनुसार 1+3 करण्यात आलेली होती तर ती आता 1+4 करण्यात येईल. आणि चौथा सदस्य कोण आहे, तर कायदा मंत्री लॉर्ड मॅकॉलेला नेमण्यात येईल. कायद्याविषयक जे काय सल्ला आहे तर तो देण्यासाठी याची नेमणूक केली तुम्हाला दिसेल. त्यानंतर भारतात मालमत्ता विकत घेण्याचा अधिकारही या लोकांना देण्यात आला.
आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा होता की कोणत्याही भारतीय नागरिकाला प्रशासकीय सेवेसाठी धर्म, वंश आणि जन्म यांच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही असं सांगितलेलं होतं. मुळात हा कायदा सगळ्यांनीच वेलकम केलं. म्हणजे हे जे क्लॉज आहे म्हणजे सेक्शन 87 म्हणून होता ह्याच्यामधला 1833च्या ॲक्टमधला, तर याच्यानुसार हे सगळ्यांनीच वेलकम केलं. कारण एल्फिन्स्टन होता, हे बरेचसे लोकांना वाटत होते की भारतीय लोकांना प्रशासनात घ्यावं, पण जर सत्य परिस्थिती जर बघितली तर कोणत्याही भारतीयाला जवळपास 500 पाऊंडच्या वरती पेमेंट ज्यांना होतं तर अशा ठिकाणी त्यांची नेमणूक केली गेली नाही. ठीक आहे, म्हणजे इथं फक्त प्रोव्हिजन करण्यात आलं. 1853ला त्याची थोडीफार अंमलबजावणी झालेली आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर येईल 1853चा ॲक्ट. 20 वर्षांनी हा ॲक्ट आणण्यात आला. आता याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा काय होता की ह्या कायद्यात पहिलंच क्लॉज टाकण्यात आला की इथून पुढं कंपनीची सत्ता ही कधी पण काढून घेण्यात येईल, कधीही काढून घेतली जाईल. म्हणजे जे आधी 20-20 वर्षाची जी काही मुभा दिली जात होती तर ती आता दिली जाणार नाही. त्याचबरोबर काही ठिकाणी तुम्ही MPSCला क्वेश्चन वाचला असेल की भारतात संसदीय प्रणालीची सुरुवात कोणत्या कायद्यानुसार झाली, तर ती कोणत्या कायद्यानुसार झाली? 1853च्या कायद्यानुसार ही संसद प्रणालीची स्थापना म्हटलं जातं. प्रशासकीय विभाग वेगळा करण्यात आला, कायदे विभाग वेगळा करण्यात आला आणि हे सगळं ब्रिटिश पार्लमेंट जशी आहे तर त्याच पद्धतीवर त्याच तत्वावर इथंही सुधारणा करण्यात आलेल्या दिसतील. त्यानंतर कोर्ट ऑफ डायरेक्टर यांचा कंपनीचे जे काही अधिकार नेमण्याचा म्हणजे अधिकारी नेमण्याचा अधिकार होता तर तो काढून घेण्यात आला. म्हणजे इथं लक्षात येईल की कंपनी काय करत होती की कंपनीचे संचालक बॉडी जे अधिकारी असतील त्यांची नेमणूक करत होते आणि त्यात करवी त्यांचा कंट्रोल होता. आता तोही कंट्रोल काढून घेण्यात आला. म्हणजे इथं तुम्हाला दिसतंय दशरथाच्या काय म्हणतो की आज मेरे दुःख मेरी निराशा की कोई सीमा नाही. कारण आता एकतर कंपनीची सत्ता कधीही काढून घेतली जाईल, दुसरं त्यांचे सगळे अधिकार काढून घेण्यात आले. कोर्ट ऑफ डायरेक्टरची संख्या 24 वरून 18वर आणण्यात आली आणि त्यापैकी 6 सदस्य काय असतील तर हे राजा नेमेल. म्हणजे एकतर ही सदस्य संख्याही कमी करण्यात आली. आता 12 लोक फक्त कोण नेमणूक करतील? कोर्ट ऑफ डायरेक्टर. आणि 6 जे आहेत तर ते कोण नेमेल? राजा नेमेल. त्याचबरोबर आता बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता तोच आता देशाचा गव्हर्नर जनरल होता, त्यामुळे त्याला बंगालचाही विभाग बघायला लागत होता आणि त्याचबरोबर अखंड भारती. मग अशा वेळी काय करण्यात आलं की या कायद्यानुसार बंगालसाठी की वेगळा लेफ्टनंट गव्हर्नर नेमण्यात आला. त्यानंतर येईल तुमचा 1858 म्हणजे 1857 होईल. 1857चा उठाव होईल आणि या उठावामुळे हा 1858चा कायदा येईल. आणि त्या कायद्यानं काय केलं की जो आधीचाच राज्य होतं ते फक्त म्हणजे पुराणी नई बोतल में पुराणी शराब असा प्रकार करण्यात आला. म्हणजे आहे ती सिस्टीम फक्त थोडेसे चेंजेस करण्यात आले. यानुसार एक सेक्रेटरी ऑफ स्टेट पदाची निर्मिती करण्यात आली. आता कंपनीची सत्ता बरखास्त करण्यात आली, जे की बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स अशी जी सिस्टीम होती ती पूर्ण बरखास्त करण्यात आली. त्याऐवजी इंडिया काउन्सिल नावाची एक सिस्टीम इंग्लंडमध्ये तयार करण्यात आली. काय? इंडिया काउन्सिल. आणि याच्यामध्ये 8+7 असे मेंबर्स असतील. 8 मेंबर्स कोणाचे असतील तर हे सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा राजा यांची नेमणूक करेल आणि 7 लोकांची नेमणूक कोण करेल? कोर्ट ऑफ डायरेक्टर्स करतील. कुठं? तर इंग्लंडमध्ये. आणि हा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट असेल तर हा इंग्लंडचं पार्लमेंट आणि भारतातली सत्ता ह्या दोघांमध्ये दुवा म्हणून काम करेल. तर हे अशा पद्धतीनं हे आपले कायदे आहेत आणि यानुसार हे जे घटनात्मक जो विकास झालेला बघायला मिळतो म्हणजे पार्लमेंटची सुरुवात, शिक्षणाची सुरुवात, अशा बऱ्याचशा गोष्टी हळूहळू या कायद्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि हा परीक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे, त्यामुळे सगळ्यांनी हा टॉपिक एक छान पद्धतीनं करा. धन्यवाद.